आणि मंडळी, आपण ज्या क्षणाची आतुरतेने वाट बघतोय, ज्या क्षणासाठी आज आपण इथे जमलोय, तो म्हणजे आपल्या लाडक्या नयना आपटे यांचा सत्कार, सन्मान. त्यांची 75वी अमृत महोत्सवी वर्ष आपण हे साजरं करणार आहोत आणि म्हणूनच त्यांचा सत्कार आज या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत. मी सर्व मान्यवरांना विनंती करते की आपण नयना आपटे आणि अर्थातच मघाशी अमेयने सांगितलं त्याप्रमाणे भिवू नको, मी तुझ्या पाठीशी नेहमी तुझ्या सोबत आहे असं म्हणत त्यांना अविरत साथ देणारे विश्वेश जोशी या दोघांचाही सत्कार, सन्मान आपण या निमित्ताने करणार आहोत. मी मान्यवरांना त्याआधी आपण त्यांचं मानपत्र नक्की वाचूया. माननीय सौ नयना आपटे जोशी, सामान्य माणसाचं वय हे कालाच्या ओघात वाढत जातं. त्यांचं त्यामध्ये योगदान काय असतं ते मला सांगा. काळ हा पुढे जात राहतो. अस्थिर काळावर स्वतःची नाममुद्रा उमटवण्याचं भाग्य हे केवळ आणि केवळ कलावंतालाच लाभतं. याच असामान्य अशा कलावंतांपैकी एक म्हणजेच नयनाताई. आपलं नाव हे निश्चित अग्रस्थानी आहे. वयाच्या 15व्या वर्षापासून व्यावसायिक अभिनेत्री म्हणून आपण चित्रपटांमधून काम करायला खऱ्या अर्थानं सुरुवात केलीत. चित्रपट, नाटक आणि दूरदर्शन अशा तिन्ही माध्यमातून मराठी, हिंदी अशा विविध भाषांमधून आपल्या लक्षणीय भूमिका या खूप गाजल्या. केवळ मराठी, हिंदीच नाही तर चक्क गुजराती रंगभूमीनं सुद्धा आपल्याला तितकंच मनापासून स्वीकारलं. नयनाताई, आपल्या आयुष्याकडे सतत सकारात्मक भावनेनं पाहण्याचा दृष्टिकोन आजही आम्हाला तितकाच आवडतो. याचं कारण असं की अनेक कलाकारांबरोबर तुम्ही काम केलं. या क्षेत्रामध्ये ज्येष्ठ विनोदी अभिनेते अर्थात गंभीर भूमिकासुद्धा ज्यांनी गाजवल्या, राजाजी गोसावी यांना गुरुस्थानी मानून त्यांच्याकडून जे काही शक्य आहे ते तुम्ही आत्मसात केलं. अगदी आजपर्यंत तुम्हाला त्या प्रत्येक गोष्टीचा उपयोग होतोय. राजाभाऊंप्रमाणेच आत्माराम भेंडे, रमेश देव, चित्तरंजन कोल्हटकर यांच्याबरोबरच अगदी अलीकडच्या पिढीतल्या सतीश तारे, आकाश भडसावळेपर्यंत ही यादी कधीच संपणार नाही. आपल्या ज्येष्ठत्वाचा भार, दडपण या मुलांवर टाकायचा प्रयत्न काय हा विचारही तुमच्या मनात कधीही आला नाही. इंदिराबाई केळकर, यशवंतबुवा जोशी अशा ऋषितुल्य गुरूंकडून आपण शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं. त्यांच्याविषयी आजही प्रचंड आदर तुमच्या मनामध्ये आहे. नयनाताई, आपलं व्यक्तिमत्व हे सदाफुलीसारखं आहे, हसतमुख कायमच. इतकं की तुम्हाला भेटणाऱ्या कुणाच्याही चेहऱ्यावर लगेच काय होईल तर फक्त आणि फक्त आनंदच निर्माण होईल. असा हसरा भाव आपल्या चेहऱ्यावर असावाच, पण समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर सुद्धा हास्य फुलवण्यासारखं दुसरं सुख नाही, ते तुम्ही मिळवताय गेली 75 वर्ष. नारायणराव बोडस, गोविंदराव पटवर्धन, भालचंद्र पेंढारकर, अरविंद पिळगावकर यांचं सुरेल मार्गदर्शन आपल्याला लाभलंच, पण त्यांचा नेहमीच आपण उल्लेख आजही करता हे तितकंच महत्त्वाचं. आपल्या आवाजाची, गळ्याची काळजी आपण घेताच, पण गुरूंच्या कृपाप्रसादानं आपल्या आवाजाचा मधाळपणा अगदी तुमच्या साध्या बोलण्यात सुद्धा आजही जाणवतो. ज्या नाट्यगृहामध्ये नयनाताई आपण नाटकांचे प्रयोग करतो, त्या नाट्यगृहांशीही आपलं खूप वेगळं असं भावनिक नातं तयार होतं. त्या मला जाणवलं ते दामोदर नाट्यगृहाच्या त्या संपूर्ण प्रसंगामध्ये. आज आयुष्याच्या अमृतमयी वर्षामध्ये आपण प्रवेश करताय. आपलं चैतन्य, अभिनय, स्वर, व्यक्तिमत्व, ज्येष्ठांचा आदर करण्याची, पण हे सगळं करताना नवीन पिढीशी जुळवून घेण्याची प्रवृत्ती, विनोदी स्वभाव, सामाजिक बांधिलकीचं भान, स्वतःपेक्षा इतरांचा विचार जास्त करण्याचा स्वभाव, हे आपले गुण असेच चिरंजीव राहोत. आपल्या या सुहास्य वदनानं आयुष्याला सामोरं जाण्याच्या विजिगीषू वृत्तीमुळे नियतीनं सुद्धा आपल्यासमोर गुडघे टेकलेले आहेत, हे आपल्याला मान्यच करावे लागेल. आपली ही ऊर्जा अशीच राहो आणि साक्षात रंगभूमीची सेवा करण्यासाठी आपल्याला दीर्घ, सुदृढ आयुरोग्य मिळालेलंच आहे, ते आणखीन वाढो हीच नटेश्वर चरणी प्रार्थना. आकाश भडसावळे, अध्यक्ष, सवाई गंधर्व. आणि आता आपण नयना काकूंचा मानपत्र आणि
शाल श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करणार आहोत. मी सर्व मान्यवरांना विनंती करते की आपण या सोहळ्यासाठी सज्ज होऊया. मी अशोकजी समेळ यांना विनंती करतो की त्यांच्या शुभ हस्ते त्यांनी हा सन्मान सिद्ध करावा. मनपूर्वक आभार सगळ्यांचे.